नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयस अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आज 15 ऑगस्ट निमित्त माझ्यातर्फे आणि विदर्भ आयस अकॅडमीतर्फे तुम्हा सर्वांना स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। बघा, आज आपण जो आपला ट्रेंड ॲनालिसिस ही जी सिरीज सुरू आहे तर त्यामध्ये भूगोल या विषयालाच आज आपण कंटिन्यू करणार आहेत। तर प्राकृतिक भूगोलचं जे ट्रेंड ॲनालिसिस होतं ते आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे। आता या लेक्चरमध्ये आपण भारताचा भूगोल व जगाचा भूगोल याचं ट्रेंड ॲनालिसिस बघणार आहे। तर टोटल 15 प्रश्नांपैकी भारताच्या भूगोलवर किती प्रश्न येतात आणि जगाच्या भूगोलवर किती प्रश्न येतात तर हे मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलं होतं। तर आज आपण फक्त हे बघणार आहेत की कुठले टॉपिक महत्त्वाचे आहेत, सब टॉपिक महत्त्वाचे आहेत आणि त्यावर कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात की जेणेकरून तुम्हाला त्या टॉपिकची डेप्थ लक्षात यावी आणि तेवढंच तुम्ही त्याला प्रिपेअर करायचं आहे। ठीक आहे। तर बघा, सेशन सुरू करण्याच्या आधी मी परत एक रिमाइंड देते। बघा, विदर्भ आयस अकॅडमीच्या सर्व विद्यार्थी ज्यांनी आपल्या अकॅडमीचे ऑनलाईन कोर्सेस परचेस केलेले आहेत, म्हणजेच विदर्भ आयस अकॅडमीच्या ऑनलाईन बॅचेसचे जे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी आपण एक समर्पण नावाचा इनिशिएटिव्ह घेऊन येतोय। मग आता यामध्ये काय असणार आहे तर बघा, आपण ट्रेंड ॲनालिसिस केलंच आहे। मग ट्रेंड ॲनालिसिस केल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलंच असेल की या सब्जेक्टमधला हा टॉपिक महत्त्वाचा आहे किंवा या टॉपिकमधला हा सब टॉपिक महत्त्वाचा आहे। मग आता अशा पद्धतीने या विषयाची संपूर्ण रिव्हिजन करणं तुम्हाला गरजेचं आहे। तर हा इनिशिएटिव्ह हा रिव्हिजन करण्यावरच भर देणारा असा इनिशिएटिव्ह आहे। तर हा लाईव्ह असणार आहे। मी तुम्हाला याचं डेट आणि याचा टाइम मी इथे तुम्हाला सांगते आणि बाकीचे जे डिटेल असणार आहे तर त्याची शीट तुम्हाला आपल्या अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येईल। बघा, दररोज म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम 15 ऑगस्ट किंवा मी रेड पेनने लिहिते, ठीक आहे, व्हाईट, 15 ऑगस्ट पासनं म्हणजे आजपासनंच रोज तुम्हाला 4 ते 6 या वेळेत लाईव्ह यायचं आहे। येत आहे का लक्षात? 15 ऑगस्ट पासनं म्हणजे आजपासनंच दररोज दुपारी 4 वाजतापासनं 4 ते 6 वाजेपर्यंत तुम्हाला लाईव्ह यायचं आहे आणि या लाईव्ह सेशनमध्ये तुम्हाला कंप्लीट विषयाची रिव्हिजन करून देण्यात येणार आहे। तर त्यामुळे जर ट्रेंड ॲनालिसिस बघताना कुठेतरी जर तुम्हाला वाटलं की हा टॉपिक माझा राहिलेला आहे किंवा हा कन्सेप्ट माझा क्लिअर नाही आहे किंवा माझा हा सब्जेक्ट प्रॉपरली प्रिपेअर झाला नाही, असं जर तुम्ही कन्फ्युजन माइंडमध्ये असाल तर ते सर्व डायलेमा तुमचा दूर करण्यासाठीच आपण हा इनिशिएटिव्ह आणलेला आहे। आणि मी परत एकदा सांगते, हा कोणासाठी असणार आहे तर आपल्या अकॅडमीमध्ये जेही ऑनलाईन कोर्सेस आहेत, सपोज ऑनलाईन इंटिग्रेटेड बॅच आहेत आपल्या राज्यसेवेच्या, त्यानंतर आपले सिंहावलोकन बॅच आहे, मूल्यांकन बॅच आहे, तर अशा सर्व ऑनलाईन बॅचेसच्या विद्यार्थ्यांसाठी हा सेशन असणार आहे। फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, 4 वाजतापासून तुमचं लाईव्ह सुरू होणार आहे। आज 15 ऑगस्टला 4 ते 6 भूषण भुसारी सरांचं प्राचीन भारताचा इतिहास यावर तुमचं सेशन असेल। नंतर तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर शीट अवेलेबल करून दिलेलीच आहे, त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक टाइम टेबल दिलेला आहे, त्या अनुषंगाने आपले सेशन्स राहतील। इव्हन आपल्या भूगोलचे सेशन्स देखील आहे, तिथेही तुमची भूगोलची कंप्लीट रिव्हिजन करून देण्यात येईल। ठीक आहे, तर हे सेशन तुम्हाला अटेंड करायचे आहे जेणेकरून तुम्हाला कंप्लीट रिव्हिजन सब्जेक्टची तुमची होऊन जाईल। ठीक आहे, चलो, तर आता आपण आपल्या ट्रेंड ॲनालिसिसकडे वळू। आणि तुम्हाला माहीतच आहे की आपल्या अकॅडमीमध्ये 14 आणि 15 ऑगस्टला ऑफर सुरू आहे। तर तुम्हाला कुठल्याही कोर्सेसची माहिती जाणून घ्यायची असेल तर अकॅडमीच्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। ठीक आहे, बघा, आता इथनं आपण स्टार्ट करू। आता टोटल नंबर किती येतात किंवा कशावर जास्त भर आहे, हा एक जनरलाइज ट्रेंड आपण लास्ट लेक्चरमध्येच बघितलेला आहे। ज्या स्टुडंटनी बघितलेलं नसेल तर त्यांनी आधी भाग 1 बघायचा आहे आणि नंतरच भाग 2 बघायचा आहे। ठीक आहे, आपण काय करतोय, आपण 2020 पासनं तर ते 2024 पर्यंत आपण ट्रेंड बघतोय। आपण PYQ ॲनालिसिस घेत नाही आहे। मी तुम्हाला परत एकदा सांगते, जे टिपिकल PYQ ॲनालिसिस असतात की हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर असं असं असणार आहे, या पद्धतीचा आपला हा सेशन नसणार आहे। आपण ट्रेंड ॲनालिसिस करतोय म्हणजेच आपण जाणून घेतोय की कुठल्या सब्जेक्टमध्ये कुठल्या टॉपिकवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात। ठीक आहे, तर आपला फोकस हा उत्तर काय आहे यावर नसून कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात यावर असणार आहे। ठीक आहे, मग आता बघा, जर आपण भारताचा भूगोल याचा जर विचार केला तर भारताच्या भूगोलमध्ये आपण जर पर्टिक्युलरली प्राकृतिक भूगोल बघितला
तर आपल्याला 3 ते 4 असे टॉपिक आहे ज्यावर वारंवार प्रश्न विचारलेले दिसून येतात. मग ते टॉपिक कुठले आहे तर बघा, सर्वात महत्त्वाचा आणि मेन टॉपिक म्हणजे भारताचं स्थान व विस्तार. हा एक टॉपिक आहे. आता भारताचं स्थान व विस्तार या टॉपिक मध्ये आपण काय काय बघतो तर बघा, इथे तुम्हाला फक्त हेच बघायचं आहे. याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणणार, लॅटिट्यूडनल एक्सटेंट अँड लॉन्जिट्यूडनल एक्सटेंट ऑफ इंडिया. म्हणजे सरळ सरळ आपल्याला काय बघायचं आहे, अक्षवृत्तीय विस्तार किती आहे, त्यानंतर रेखावृत्तीय विस्तार किती आहे, त्यानंतर जे स्टँडर्ड टाइम झोन आहे तर तो कुठला आहे इंडियाचा, त्यानंतर भारताची बॉर्डर, मग भारताला नैसर्गिक सीमा आहे का, त्यानंतर भारताची जी राजकीय सीमा असतात म्हणजेच पॉलिटिकल बॉर्डर अँड नॅचरल बॉर्डर ह्या कोणत्या आहे. तर हा जो एक टॉपिक आहे आपल्यासाठी म्हणजे स्थान व विस्तार हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. यावर आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. मग आता बघा, हा जो टॉपिक आहे तर या टॉपिकमध्ये तुम्हाला मोठा मोठा डेटा पाठ करायची गरज नाही आहे. आता बरेच विद्यार्थी काय करतात, भारताचं स्थान व विस्तार या टॉपिकला प्रिपेअर करायचं असेल तर ते सिंपल काय करतात, भारताचं ओव्हरऑल क्षेत्रफळ, मग ओव्हरऑल क्षेत्रफळाचा तो आकडा, मग ते किती टक्क्यांमध्ये आहे तो आकडा, मग भारतामध्ये एकूण राज्य किती आहेत, मग राज्यांचं क्षेत्रफळ किती आहेत, हा जो पोर्शन आहे यावर भर देतात. तर आपल्याला पेपरमध्ये हा प्रश्न विचारत नाही. आपल्याला पेपरमध्ये मेनली फोकस कशावर असतो तर मेनली फोकस असणार तो म्हणजे बॉर्डर, म्हणजेच सीमा तुम्हाला विचारल्या जातात. मग आता बघा, बॉर्डरमध्ये पण 2 टाईप येणार, एक येणार नॅचरल नैसर्गिकरित्या असलेल्या आणि एक असणार पॉलिटिकल म्हणजेच राजकीय बॉर्डर. यावर तुम्हाला प्रश्न विचारणार. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं आहे याच टॉपिकमध्ये ते म्हणजे बेटे. आता बघा, भारताला सागरी सीमा देखील आहे. एकीकडे अरबी समुद्र आहे, एकीकडे बंगालचा उपसागर आहे आणि खाली हिंदी महासागर आहे आणि यामध्येच आपल्याला बेटे देखील आहे. अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप बेट समूह आढळून येतो आपल्याला, बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबार बेट समूह आहे. मग त्यांचं लोकेशन काय आहे, त्यांचं स्थान किती आहे, ते किती डिग्रीनी सेपरेट झालेले आहेत, कोणत्या डिग्रीवर म्हणजेच कोणत्या लॅटिट्यूडवर ते लोकेटेड आहे, असे प्रश्न जे आहेत हे तुम्हाला जास्त फ्रेम करताना किंवा जास्त प्रमाणात विचारलेले आढळून येणार. ठीक आहे. तर हा जो पहिला पार्ट आहे भारताचे स्थान व विस्तार, यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे, यामध्ये तुम्हाला बॉर्डर व्यवस्थित करायचे आहे, एकूण किती देशांसोबत भारताची बॉर्डर आहे, मग नैसर्गिक बॉर्डर कोणती आहे, राजकीय बॉर्डर कोणती आहे. ठीक आहे. सर्वात जास्त बॉर्डर असलेला देश कुठला आहे, सर्वात कमी बॉर्डर असलेला देश कुठला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बेटे. तर बेटांचं स्थान काय आहे, बेट कोणत्या अक्षयवृत्तांनी सेपरेट झालेले आहे, ते कुठले चॅनल आहे, हा पोर्शन जो आहे हा तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला लगेच इथे मी प्रश्नच दाखवलेला आहे. हा प्रश्न दिसतोय तुम्हाला, हा जो प्रश्न आहे हा भारताच्या स्थान व विस्तारावरच विचारलेला आहे. सिंपल प्रश्न विचारला, यामध्ये कुठलेही मोठे मोठे आकडे तुम्हाला दिलेले नाहीये. बघा काय म्हटलंय, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. आता फक्त इथे एवढं लक्षात ठेवायचं की इथं चुकीचे हा कन्सेप्ट म्हटला आहे. मग कोणते विधान चुकीचे आहे बघा, आत्ताच मी तुम्हाला म्हटलं अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप बेट समूह आहे का, तर हा सिंपल आहे. त्यानंतर बघा, भारताची सागरी सरहद म्हणजे सीमा किनारपट्टीपासून 12 नाविक मैल आहे. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट, बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान व निकोबार बेट समूह आहेत, आताच बघितलं आपण. आणि भारताची पाकिस्तान व बांगलादेश बरोबर भूसीमेची नैसर्गिक सरहद आहे. येत आहे. आता नैसर्गिक सरहद म्हणजे काय असते, असं भूरूपे की ज्यापासूनच किंवा ज्यालाच बेस मानून आपण असं कन्सिडर करतो की इकडचा भाग आमचा असणार आहे आणि इकडचा भाग दुसऱ्या देशाचा असणार आहे. सपोज जर का एक पर्वत रांग असेल है ना, मग आपण त्या पर्वतालाच कन्सिडर करणार की पर्वताच्या इकडे हा देश असणार आहे आणि इकडे हा देश असणार आहे. हीच म्हणजे काय झाली, नैसर्गिक सीमा. मग आता मला सांगा, पाकिस्तान आणि बांगलादेश सोबत नैसर्गिक सरहद आहे का, तर तुम्ही जर मॅप बघितला तर तुम्हाला लक्षात येणार हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरं काय तुम्हाला माहित, आता सिंपल क्वेश्चन आहे हा की हिमालय जो डायरेक्टली सेपरेट करतो, त्यानंतर नदी आहे जी सेपरेट करते, येत आहे, तर पर्वत आहेत जे सेपरेट करतात, तर नैसर्गिक सरहद आहेत. त्यानंतर बंगालच्या उपसागरामध्ये, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. पहिलं जे दिलं होतं अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप बेट समूह आहे, हे देखील स्टेटमेंट बरोबर आहे. मग इथे चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे जे आपल्याला विचारलेलं आहे बघा, चुकीचं स्टेटमेंट कोणतं दिलेलं आहे, भारताची सागरी सरहद किनारपट्टीपासून 12 नाविक मैल आहे. म्हणजे जे मॅरीटाईम बॉर्डर असतात ते त्यांनी किती म्हटलंय, 12 नॉटिकल माईल.
आता हे काय असते बघा, आपल्याला किनारपट्टी लागलेली आहे. आता किनारपट्टी लाभलेली आहे तर त्याचा आपल्याला काय फायदा होणार आहे किंवा आपला अधिकार किती असणार आहे. आता गरजेचं नाही आहे किंवा बघा असं बिलकुल नसते की भारताला जर अरबी समुद्र लागला आहे तर संपूर्ण अरबी समुद्रावर भारताचं वर्चस्व असणार आहे, असं असते का? ते नाही. मग ते कसं डिटरमाइन करण्यात येतात तर बघा याचे वेगवेगळे सेगमेंट केले जाते. म्हणजे हा जर किनारपट्टी आपण कन्सिडर केला तर किनारपट्टीपासून जिथनं पाणी सुरू होतात तर त्याचे वेगवेगळे झोन केल्या जातात. मग आता हा सुरुवातीचा जो 12 नॉटिकल मैल झोन आहे, हा 12 नॉटिकल मैल झोन असा असतो की ज्यामध्ये पूर्णपणे, मी काय म्हणत आहे, पूर्णपणे कोणाचा अधिकार राहणार तर ते भारताचा अधिकार राहणार. आता कुठला अधिकार तर बघा या 12 नॉटिकल मैल इतक्या एरियामध्ये असलेले सर्व कायदे करण्याचा अधिकार हा भारताकडे असणार. कुठलेही जर त्यांना रूल रेग्युलेशन अप्लाय करायचे असेल तर त्याचा अधिकार देखील भारताकडे असणार. इवन 12 नॉटिकल मैलमध्ये जर कुठलीही खनिज संपत्ती असेल, मासेमारी असेल, कुठलंही साधन संपत्ती असेल तर त्याला एक्सप्लोर करण्याचा अधिकार स्लोली म्हणजे पूर्णपणे कोणाकडे असणार आहे तर तो भारताकडे असणार आहे. तर हा 12 नॉटिकल मैल असा एरिया असते जो पूर्णपणे कोणाकडे आहे, भारताकडे आहे. मग त्याच्या ऑनवर्ड एक असते 200 नॉटिकल मैल एरिया. मग 200 नॉटिकल मैल एरियालाच आपण काय म्हणतो, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. हे तुम्ही ऐकलं असणार किंवा याला स्पेशल इकॉनॉमिक झोन असं देखील म्हणतात. एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन और स्पेशल इकॉनॉमिक झोन. आता हा जो एरिया असतो ना, हा एरिया असा असतो यावर देखील त्या ज्या किनारपट्टी ज्या देशाला लागलेली आहेत त्याचा अधिकार असतो. फक्त इथे रेस्ट्रिक्टेड काय असतात की पूर्णपणे तुम्ही कायदे करू शकत नाही. काही रूल्स अँड रेग्युलेशन्स ज्या आंतरराष्ट्रीय संस्था असतात त्या ठरवतात, परंतु काही विशिष्ट जे क्षेत्र असतात त्यामध्ये तुम्हाला त्या विशिष्ट देशाला अधिकार देण्यात आलेला असतो. मग जनरली काय असते की हा जो 200 नॉटिकल माइलचा एरिया आहे, या 200 नॉटिकल माइलच्या एरियाला बॉर्डर लाईन कन्सिडर केल्या जाते की ठीक आहे पूर्णपणे तर नाही पण काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये तर अधिकार देण्यात आलेले आहे ना, म्हणजेच मग तो एरिया कोणाचा झाला, त्या देशाचा. तर मग मॅरीटाईम बाउंड्री हे किती असणार तर सिंपल तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं, मॅरीटाईम बाउंड्री म्हणजे किनारपट्टीपासून लागलेला 200 नॉटिकल माइल एरिया. ठीक आहे. मग आपल्याला या स्टेटमेंटमध्ये काय दिलं होतं, भारताची सागरी सरहद किनारपट्टीपासून 12 नॉटिकल मैल आहे. तर हे करेक्ट असणार आहे का? मग नाही, हे चुकीचं असणार आहे. किती असते ते 200 नॉटिकल मैल असते. तर मग आपला आन्सर काय येणार आहे, आपल्याला विचारलेलंच आहे चुकीचं विधान, तर आपलं करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. आता हा मी यासाठी एक्सप्लेन केला डिटेलमध्ये कारण बरेच असे स्टुडंट असे असतात की जे यामध्ये कन्फ्यूज होतात, ज्यांना वाटते की हे स्टेटमेंट तर करेक्ट आहे, तर हे करेक्ट नाही आहे, हे 200 नॉटिकल मैल असते. ठीक आहे. चला तर असं बघा, स्थान व विस्तार हा जो टॉपिक आहे यावर सिंपल तुम्हाला बघा सिंपल क्वेश्चन फ्रेम झालेला आहे. तर अशाच पद्धतीने हा टॉपिक तुम्हाला फ्रेम करायचा आहे किंवा अशाच पद्धतीने प्रिपेअर करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट आता जो महत्त्वाचा पार्ट आहे म्हणजे जो सेकंड टॉपिक आहे भारताच्या भूगोलमध्ये, तो टॉपिक आहे भारताची प्राकृतिक रचना किंवा आपण याला भारताचे प्राकृतिक विभाग असं देखील म्हणतो अभ्यास करत असताना. ठीक आहे. आता भारताचे प्राकृतिक विभाग फिजिकल डिव्हिजन ऑफ इंडिया किती असते तर टोटल 5 करतो आपण. 5 करतो की नाही. पहिला आहे हिमालय, त्यानंतर सेकंड कुठला असणार आहे तर सेकंड असणार आहे उत्तर भारतीय किनारी मैदानी प्रदेश, म्हणजेच मी सिंपल इथं लिहिते प्लेन. त्यानंतर तिसरा ज्याला आपण सेंट्रल हायलँड म्हणतो, उच्च मध्यभूमी, तर हा सेंट्रल हायलँडचा पोर्शन तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर चौथा कोणता येणार दख्खनचा पठार किंवा द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, पेनिन्सुलर प्लॅटू हा एरिया, आणि लास्ट कोणता येणार बेट म्हणजेच आयलँड. अशा पद्धतीचं आपण ओव्हरऑल वर्गीकरण करतो. आता हा टॉपिक देखील महत्त्वाचा आहे. मग यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे किंवा कशा पद्धतीने तुम्ही प्रिपेअर कराल तर बघा यामध्ये पण तुम्हाला काय करायचं आहे तो ओव्हरऑल जेवढेही भारतामध्ये पर्वत असणार आहे, त्यानंतर भारतामध्ये पठार असणार आहेत, हाच मेन आहे ना. मध्य उच्चभूमीमध्ये कुठले पठार आहे, त्यानंतर पश्चिम घाट येणार, पूर्व घाट येणार, त्यानंतर द्वीपकल्पीय जो पठारी प्रदेश आहेत तर त्यामध्ये असलेले पठार पर्वत, हिमालय पर्वत, तर यांचा अभ्यास करत असताना कुठले कुठले टॉपिक तुम्हाला करायचेच आहे तर बघा सेम म्हणजे त्यांची निर्मिती. जसं आता बघा हिमालयाची निर्मिती कशा पद्धतीने झाली तर तशाच पद्धतीने एक ओव्हरऑल बेसिक निर्मिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर यांचा एक ओव्हरऑल विस्तार तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे.
ठीक आहे, की कशा पद्धतीने आहे, कोणत्या राज्यांमध्ये विस्तार आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. फार पाठ करत बसायचं नाही, पण एक जनरलाइज तुम्हाला माहीत असायला पाहिजे की अरवली पर्वत जर आहे तर तो कुठे आहे, एक सिंपल. तर तुम्हाला विस्तार करायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचं काय असते ते म्हणजे शिखर. बघा, पर्वत असणार, पठार असणार, तर त्यामध्ये काय असणार, हायेस्ट पीक ज्याला आपण म्हणतो ना, म्हणजेच शिखर कुठले आहे. तर यावर तुम्हाला प्रश्न विचारलेले दिसतात. तर तुम्हाला शिखर हे लक्षात ठेवायचं आहे की हिमालयमध्ये जे हायेस्ट पीक आहेत वेगवेगळ्या रांगांमध्ये, रेंजेसमध्ये, तर ते कुठले आहे आणि त्यांची उंची लक्षात ठेवायची. कारण यावर पण प्रश्न आहे, मी दाखवतेच तुम्हाला. त्यांची उंची लक्षात ठेवायची. ठीक आहे. त्यानंतर पासेस येतात. पासेस म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये खिंड म्हणतो. मग बघा, पश्चिम घाटामध्ये असलेल्या खिंड, पूर्व घाटामध्ये असलेल्या खिंड आणि हिमालय पर्वतमध्ये असलेल्या खिंड. तर ह्या खिंड तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला शिखर लक्षात ठेवायचे आहे. सपोज अरवली पर्वत आहे, तर अरवली पर्वतातलं सर्वोच्च शिखर कोणतं आहे, त्याची उंची. त्यानंतर बुंदेलखंड आहे, बाघेलखंड आहे, छोटा नागपूर प्लॅटो आहे. तर यांचे शिखर कुठले आहे जे महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला करायचे. तर याचं प्रिपरेशन कसं करायचं बघा, सिंपल मी तुम्हाला सांगते. सरळ असा टेबलच फॉर्म करायचा. टेबल फॉर्म करायचा, इकडे नाव लिहायचं, पर्वतांचं नाव आहे की पठारांचं नाव, असं करायचं. त्यानंतर त्यांचा ओव्हरऑल विस्तार लिहायचा, कोणत्या राज्यामध्ये आहे. फार काही त्यांची लांबी, रुंदी, उंची इतकं करत बसायचं नाही. एक जनरलाइज्ड विस्तार लक्षात ठेवायचा. आणि विस्तार लक्षात झालं की लगेच त्यामध्ये असलेले सर्वोच्च शिखर हे इथे लिहायचं. आणि शिखर लिहत असताना मात्र त्याची उंची लक्षात ठेवायची. तर शिखर विथ उंची हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि सोबतच मग इथे काय लिहायचं, पास. जर का महत्त्वाच्या खिंड असतील तर त्याही लिहायच्या. पण जनरली खिंड कशातल्या विचारतात, हिमालय आणि पूर्व घाट आणि पश्चिम घाट, त्या तीनच याच्या काय करायचं आहे तुम्हाला, खिंड. तर असा टेबल फॉर्मॅट तुम्ही आजच करा. आणि हे केल्यानंतर जर तुम्ही जेव्हा आपण लास्ट रिव्हिजन करतो तेव्हा जरी एकदा वाचलं तरी तुमच्या लक्षात राहणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. येत आहे. तर त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये किती विस्तार आहे, ओव्हरऑल क्षेत्रफळ किती आहे, इतकं बारीक सारीक करायची गरज नाही. तिथे बघा, आता हा जो सिंपल आहे क्वेश्चन, जो याच्यावरच प्राकृतिकवरच आपल्याला विचारलेला आहे. तर त्यांनी सिम्पली काय विचारलं आहे बघा, काराकोरम पर्वतश्रेणी आणि पीर पंजाल पर्वतश्रेणी यांमध्ये कोणती पर्वतश्रेणी आढळते. आता असे जे क्वेश्चन असतात त्याला तुम्ही मॅप बेस्ड क्वेश्चन असंही म्हणू शकता किंवा तुम्ही याला हिमालयाच्या निर्मितीमध्ये टाकू शकता. तर आपण सिंपल म्हटलं होतं, याला काय म्हणतो आपण, ट्रान्स हिमालय. हे कोणते झाले, ट्रान्स हिमालय, ज्याला मराठीमध्ये आपण हिमालयोत्तर हिमालय असं म्हणतो. कारण आपण मेन हिमालयाच्या किती रांगा कन्सिडर करतो, 3. ग्रेटर हिमालय येत आहे, त्यानंतर मिडल हिमालय आणि लास्टली काय येणार, शिवालिक. पण या 3 रेंजेसच्याही पूर्वेकडे, म्हणजे सॉरी, या 3 रेंजेसच्याही पलीकडे आपल्याला अशा 3 प्रकारच्या रेंजेस आढळून येतात. ही एक रेंज, ही एक रेंज आणि ही एक रेंज, यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्स हिमालय. तर यावर प्रश्न विचारलेला आहे. मग महत्त्वाचा कोण आहे, काराकोरम. तर इथे काय येणार, ह्या 3 कुठल्या कुठल्या आहे तर बघा, काराकोरम, लडाख आणि झास्कर ह्या महत्त्वाच्या आहे. आणि जी मध्य हिमालयाची रेंज आहे त्याचं रेंज कोणती येणार तर ती येणार पीर पंजाल. ती कोणती येणार, ती येणार पीर पंजाल. तर मग आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय, काराकोरम पर्वत आणि पीर पंजाल पर्वत यामध्ये कोणती पर्वतश्रेणी आहे. तर मग कोणते येणार, पीर पंजाल आणि काराकोरम मध्ये झास्कर पर्वतश्रेणी. त्यामुळे करेक्ट आन्सर काय येणार याचं, ऑप्शन नंबर 1 येत आहे. तसं सिंपलच प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर तुम्हाला करायचं काय आहे, तुमचे जे मॅप रीडिंग आपण घेतो किंवा मॅप फिल करून आपण घेतो किंवा ॲटलास जे आहे, तर त्या ॲटलासला तुम्हाला बघायचं आहे की पूर्वेकडून पश्चिमेकडे कशा पद्धतीचे पर्वत आहेत, कोणता कोणता पर्वत आहे. त्यानंतर उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणते कोणते पर्वत आहे, कोणता वर आहे, कोणता खाली आहे. तर ह्या दिशा एकदा लक्षात ठेवायचा. आता तसं जर बघितलं तर आपण हा दिशेनुसार विचारलेला प्रश्नही करू शकतो. सरळ त्यांनी काय केले आहे, उत्तर दक्षिण विस्तार जो आपण बघतो हिमालयाचा, तर त्याच्या अकॉर्डिंग क्वेश्चन विचारलेला आहे की 2 मध्ये कुठली रांग आहे ते सांगा. तर अशा पद्धतीने तुम्हाला हिमालयाला प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा, परत मी इथे सांगितलं होतं की शिखर हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे ज्यावर वारंवार प्रश्न विचारतात. इथे त्यांनी म्हटलंय हिमखंड आणि यांचे ठिकाण, जे महत्त्वाचे ग्लेशियर्स असतात
ते कोणत्या रांगेमध्ये कुठले ग्लेशियर्स आहेत ते तुम्हाला करायचं आहे. आता सिंपल आहे, जर तुम्ही नदी प्रणाली केलं असेल तर बघा इथे तुमच्या लक्षात येणार सियाचीन हा ग्लेशियर कुठे आहे, हा ग्लेशियर हा ग्लेशियर काश्मीरमध्येच आहे. त्यानंतर नेक्स्ट मग त्यांनी काय दिलं आहे, गंगोत्री तुम्हाला माहीत असेल, जिथनं गंगा नदीचा उगम होतो असं आपण म्हणतो. मग हा कुठे आहे, उत्तराखंडमध्ये. तर आपल्याला काय पाहिजे, एचं 1, त्यानंतर बीचं 2, त्यानंतर सीचं 3rd आणि 4th. म्हणजे करेक्ट आन्सर काय येणार, ऑप्शन नंबर 2 येत आहे. म्हणजे मला सांगायचं काय आहे, भारताच्या भूगोलावर अत्यंत सोपे प्रश्न येतात. फक्त हे जे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न मॅप बेस्ड प्रश्न आहे. बघा हे भारताच्या भूगोलचे जे प्रश्न आहे हे कसे आहे, हे मॅप बेस्ड प्रश्न आहे रॅदर दॅन कन्सेप्च्युअल. इथे बघा तुम्ही जर कालचं लेक्चर बघितलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की तिथे कुठेतरी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे असते क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी, तुम्हाला तो कन्सेप्ट समजलेला पाहिजे असते. इथे मात्र जेव्हा आता तुम्ही आजचं सेशन बघणार तेव्हा तुमच्या लक्षात येणार की फार डिटेलमध्ये कुठलाही कन्सेप्ट विचारलेला नाही आहे, कशाची निर्मिती किंवा कशाचे घटक हे विचारलेले नाही आहे. त्यांनी सिंपल गोष्टी कुठे आहे, कशा पद्धतीने आढळून येतात असा जो फॅक्च्युअल पार्ट आहे त्यावर प्रश्न विचारलेले आहे. मग त्यामुळे भारताचा भूगोलही तुम्हाला तशाच पद्धतीने प्रिपेअर करायचा आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. आता बघा हा देखील प्रश्न जो आहे तो प्राकृतिक विभागावरच विचारलेला आहे. आपण काय म्हणतो, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. ठीक आहे, आता बघा हिमालय पर्वतांची निर्मिती झाली. हिमालय पर्वतांची निर्मिती झाल्यामुळे हा जो भाग आहे हा उंच झाला, म्हणजेच हिमालय पर्वतच निर्माण झाला. मग पर्वत निर्माण झाल्यामुळे काय होणार, तर जसं जसं तपांबरामध्ये उंची वाढत जाते म्हणजेच तिथे काय होणार, तापमान कमी होणार. तर मग इथे हिमखंड तयार झाले. हिमखंडातून अनेक नद्यांचा उगम झाला. अनेक नद्यांचा उगम झाल्यानंतर ह्या नद्या पर्वतांना क्रॉस करून कुठे आल्या, सपाट भागात आला. सपाट भागात आल्यानंतर सर्वात आधी यांनी काय केलं आहे, तर सर्वात आधी यांनी स्वतःसोबत वाहून आणलेल्या गाळाचा इथे काय केलेलं आहे, संचयन केलेलं आहे. येत आहे. आणि या गाळांच्या संचयनामुळे जे तयार झालं त्यालाच आपण काय म्हणतो, मैदानी प्रदेश. यालाच आपण काय म्हणणार, मैदानी प्रदेश. मग हा उत्तर भारतात आहे म्हणून उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. मग याला आपण कसं डिवाइड करतो, तर या मैदानी प्रदेशाची जी टोपोग्राफी आहे त्याच्या बेसिसवर आपण याला बघा खादर, भांगर, भाबर, तराई अशा पद्धतीने याला आपण डिवाइड करतो. मग इथे प्रश्न कशावर विचारलेला आहे, तर इथे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे भाबर मैदानांवर. यांनी काय म्हटलं बघा, सच्छिद्रता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे छोट्या नद्या अदृश्य होतात. नेक्स्ट, भाबर पट्टा पिकांसाठी उपयुक्त आहे. नेक्स्ट, भाबर पट्ट्यात वास्तव्य करणारे लोक पशुपालन करणारे गुजर आहेत. आता सिंपल जर तुम्ही लॉजिकली जरी विचार केला तरी तुमच्या लक्षात येणार, पहिलं स्टेटमेंट काय दिलंय, सच्छिद्रता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे छोट्या नद्या अदृश्य होतात. आता जर का नदीच अदृश्य होत आहे आणि सच्छिद्रता जास्त आहे म्हणजे मोठे मोठे खडक जर का जास्त असतील तर असा एरिया पिकांसाठी उपयुक्त आहे. तो उपयुक्त असणार आहे का, नाही. म्हणजे हे जे बी स्टेटमेंट आहे हे काय असायला पाहिजे, रॉंग असायला पाहिजे. मग बी स्टेटमेंट जर का रॉंग आहेत तर सिंपल आपलं सॉल्व होते. बघा इथे बी हे पण कॅन्सल होणार, हे पण कॅन्सल होणार. तर करेक्ट ऑप्शन काय येणार, ऑप्शन नंबर 3. येत्या लक्षात. आता सिंपल तुम्हाला माहीत असेल, जेव्हा मोठी मोठी नदी फुल स्पीडनी एक मोठी पर्वतरांग क्रॉस करून येते तर जे सेडिमेंट ती सोबत घेऊन येते तर त्या सेडिमेंटमध्ये फक्त असे बारीक बारीक पार्टिकल्स राहत नाही तर छोटे मोठे दगडगोटे देखील असतात. का बरं, कारण जेव्हा उंच भागावरून ती वाहत येते तर तेव्हा इरोजन रेट हे जास्त असतो. कारण पाण्याला प्रवाह जो आहे त्याची स्पीड जास्त असणार. फुल स्पीडनी नदी वरून खाली येते. मग पाण्याचा प्रवाह जर जास्त असणार तर इरोजनल रेट हे देखील जास्त असणार, शरण कार्य जास्त असणार. तर त्यामुळे जेव्हा नदी वाहत येते तर ही सोबतच मोठे मोठे दगडगोटे देखील वाहत आणते. जशी ती खाली सपाट भागावर आली हे दगडगोटे इथे साचल्या जाते. हे दगडगोटे साचल्या गेल्यामुळे मला सांगा, जर सर्व दगडगोटे सोबत आले तर हे वर राहणार आणि यांच्या मधात जी गॅप आहे यालाच आपण सच्छिद्रता म्हणत असतो, पोरोसिटी. तर या गॅपमध्ये पाणी चाललं जाणार. मग हे जे पाणी आहे हे आतमध्ये चाललं जाते आणि हे जे सेडिमेंट्स आहेत हे वर येतात. तर जेव्हा आपण ॲज अ पर्सन बघतो तेव्हा आपल्याला काय वाटते की जी नदी वरून येत होती ती अचानक इथे काय झालेली आहे, गायब झालेली आहे. का, कारण आपल्याला फक्त दगडगोटेच दिसत असतात. हा जो एरिया आहे यालाच आपण कोणता म्हणतो, मग भाबर एरिया. म्हणून इथे असं म्हटलं जाते की नद्या काय होतात, अदृश्य होतात. मग आता असा जर एरिया आहे तर अशा एरियामध्ये पिकं घेतल्या जाणार आहे का, मग नाही. तर त्यामुळे हा पिकांसाठी उपयुक्त नसतो. मग इथे फार तर फार छोटे मोठे गवताचा जो एरिया आहे
किंवा गवत जे आहे तर ते उगवते. मग गवत उगवले असल्यामुळेच इथे पशुपालन हा व्यवसाय चालतोय आणि ती पशुपालन करणारी कम्युनिटी जी आहे, जी ट्रायबल कम्युनिटी आहे, तिचं नाव काय आहे? गुजर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. हा, आता इथे बघा, परत तुम्हाला जोड्या लावा हा फॉर्मॅट दिलेला आहे. हा जो क्वेश्चन आहे हा द्वीपकल्पीय पठारी प्रदेश म्हणजे पेनिन्सुलर प्लॅटू यावर विचारलेला असा हा प्रश्न आहे. इथे परत बघा, सिंपल यांनी विचारलेला आहे की भारतामध्ये असलेले कोणते पठार हे कोणत्या स्वरूपाचे आहे. येत आहे लक्षात? म्हणजेच बघा, इथे घुमटाकार पठार, ज्वालामुखी, सोपानकार आणि गिरिपाद. जर मराठीमध्ये लक्षात नसेल आले तर इंग्लिशमध्ये सांगते मी. बघा, डोम शेप प्लॅटू, व्होल्कॅनिक प्लॅटू, स्टीप लेक प्लॅटू अँड पिडोमेंट प्लॅटू. आता यामध्ये तुम्ही सिंपल लॉजिक लावू शकता. मला सांगा, दख्खनचं पठार, विंध्य पठार, छोटा नागपूर प्लॅटू आणि शिलाँग पठार यापैकी ज्वालामुखीचं पठार कोणतं आहे? दख्खनचं पठार. आपण म्हणतोच ना, डेक्कन ट्रॅप बेसॉल्ट खडक पासून जो तयार झालेला आहे, हे काय आहे? हे ज्वालामुखीचं. तर म्हणजेच बीचं काय येणार? सेकंड आहे. बीचं बीचं काय येणार? 1. बीचं येणार 1. म्हणजेच बघा, घुमटाकार कोणता म्हटलं यांनी? छोटा नागपूर प्लॅटू. तुम्हाला माहित असेल की दोन्ही साईडनी जे मालदा गॅप आहे त्याच्यावर छोटा नागपूरचा प्लॅटू आहे अशा पद्धतीचा. तर मग हा येणार नंबर 1 घुमटाकार प्लॅटू म्हणजे छोटा नागपूर प्लॅटू, ज्वालामुखीचं पठार म्हणजेच दख्खनचं पठार, सोपानकार पठार म्हणजेच कोणतं येणार? विंध्य पर्वत आणि गिरिपाद म्हणजेच कोणतं झालं? नंबर डीचं 4 शिलाँग पठार. म्हणजेच करेक्ट आन्सर काय येणार? ऑप्शन नंबर 3 येत आहे. म्हणजे बघा, आपण कंटिन्यू असे क्वेश्चन बघत आहे जे जनरलाइज्ड तुम्हाला मॅप बेस्ड क्वेश्चन दिसणार. तर त्यामुळे यांचे खूप डिटेलमध्ये जो डेटा आपण पाठ करतो तो करायची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे मी परत सांगते, हे जे पठार पर्वत येणार यामध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे? सर्वात महत्त्वाचं आहे शिखर. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे खिंड पास, पण हे सगळ्यांची येणार नाही. हे फक्त कशाचे येणार? हिमालय आणि पश्चिम घाट. पश्चिम घाट महत्त्वाचा का आहे? कारण तुम्हाला महाराष्ट्र भूगोल देखील आहे आणि महाराष्ट्र भूगोलमध्ये पश्चिम घाटावरच्या खिंड विचारतात, त्यामुळे करायचं आहे. त्यानंतर तिसरं म्हणजे मॅप बेस्ड लोकेशन. तुम्हाला ॲटलासमध्ये सगळ्यांच्या लोकेशन बघायच्या आहेत. मग लोकेशन कशा बघणार तुम्ही? दोन्ही वेनी, एक उत्तर दक्षिण पण बघायचं. उत्तर दक्षिण म्हणजे कसं बघणार? सगळ्यात वर हिमालय आहे, मग मैदानी प्रदेश आहेत, मग सेंट्रल हायलँड आहे. तर सेंट्रल हायलँडमध्ये कोण येते तर ते बघायचं. असं खाली जायचं, अगदी निलगिरी पर्वत, त्यानंतर तुम्हाला कार्डेमन टेकड्या हा भाग आहे एकदम दक्षिणेमध्ये, तर अशा वेणी पण बघायचं. हा एक सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. त्यानंतर दुसऱ्या वेणी कसं करू शकता तुम्ही तर मग पूर्व पश्चिम. मग पूर्व पश्चिम विस्तार पण लक्षात ठेवायचा की स्टार्टिंगला अरवली पर्वत येणार. मग त्यानंतर बघा, सेंट्रल हायलँड बद्दल बोलते मी. मग इथे तुम्हाला बाघेलखंड, बाघेलखंड हे दिसणार. इथे छोटा नागपूर प्लॅटू दिसणार, मालदा गॅप दिसणार. इकडे मेघालयन टेकड्या आहेत आहे ना, ते मेघालयन टेकड्या करायचा, गारो, खासी जयंतिया हे सर्व. तर यांचं पूर्व पश्चिमेकडून कोण आधी येतात, कोण नंतर येतात, हा देखील सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. आणि हे तुम्ही कशामध्ये बघणार? हे मॅपमध्ये बघायचं आहे तुम्हाला, ॲटलासमध्ये बघायचं आहे. आणि जो ब्लँक मॅप बुक आपण देतो तुम्हाला किंवा तुम्ही घेतले असणार, तर त्या ब्लँक मॅप बुकमध्ये त्याला लोकेट करायचं, कसं कसं लोकेशन आहे. अशा वेळी याचा अभ्यास करायचा, जेणेकरून हे तुम्हाला लॉंग टर्मसाठी लक्षात राहणार. येत्या लक्षात. म्हणून मग तुमचं क्लिअर झालं असतं की कोणता पठार कशा प्रकारचा आहे आणि तो कुठे आहे. येत आहे. तर जो डेटा आहे, क्षेत्रफळ किती आहे, उंची किती आहे, कोणत्या प्रकारच्या वनस्पती असतात, हा जो टॉपिक आहे किंवा हा जो डेटा आहे यावर प्रश्न विचारले जात नाही, तर मॅप बेस्ड प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्या पद्धतीनेच हा टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघू आपण. आता सर्वात महत्त्वाचा टॉपिक बघा, पहिला कोणतं बघितलं होतं आपण भारताच्या संदर्भात? पहिलं बघितलं होतं भारताचं स्थान विस्तार. ठीक आहे, यावर कसे प्रश्न येतात हे तुमचं क्लिअर झालंच असेल. त्यानंतर नेक्स्ट आपण कुठला बघितला? मग भारताचे प्राकृतिक विभाग, त्याला कशा पद्धतीने प्रिपेअर करायचं हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता तिसरा जो महत्त्वाचा टॉपिक आहे भारतामध्ये तो आहे भारतीय नदी प्रणाली. आता भारतीय नदी प्रणाली हा टॉपिक प्रिपेअर करत असताना कशा पद्धतीने प्रिपेअर करायचा आहे? परत आता इथे पण खूप डेटा आहे. नदी, नदींच्या उपनद्या, त्यांची लांबी, मग त्या कुठल्या एरियामधून वाहतात, मग त्यांचा तयार झालेला त्रिभुज प्रदेश, त्यांनी तयार केलेली भूरूपे, धबधबे, तर असा असंख्य डेटा आपल्याला नदी प्रणाली या टॉपिकमध्ये
वाचावा लागतो. मग त्यामध्ये नेमकं कुठल्या गोष्टींवर फोकस करायचा आहे. तर बघा, नदी प्रणाली वाचत असताना तुम्हाला डेटामध्ये सांगते मी, आणि तर तुम्हाला नदी प्रणालीचं वर्गीकरण लक्षात ठेवायचं आहे, ज्याला आपण म्हणतो ना की सीझनल अँड पेरिनियल रिव्हर, म्हणजेच आपण त्याला काय म्हणणार, वर्षभर पाणी असणाऱ्या ज्या नद्या असतात त्या, आणि एखाद्या विशिष्ट सीझनमध्येच पाणी असणाऱ्या नद्या. तर हे जे आपण वर्गीकरण करतो तर ते एक बेसिक लक्षात ठेवायचं, कुठल्या कुठल्या अशा नद्या आहेत. नंतर नेक्स्ट काय लक्षात ठेवायचं, नेक्स्ट लक्षात ठेवायचं उगमस्थान. प्रत्येक नदीचं उगमस्थान तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण नदीचं वर्गीकरण असंही करतो, हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नद्या आणि द्वीपकल्पीय भागात उगम पावणाऱ्या नद्या. तर असंही लक्षात ठेवून तुम्हाला कोणती नदी कुठे उगम पावते, कुठल्या हिमखंडातून उगम पावते, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. फार लांबी जे आकड्यांमध्ये दिलेली असते, तर एवढं तुम्हाला करायची गरज नाही आहे. उगमस्थान लक्षात ठेवायचं. त्यानंतर प्रमुख उपनद्या ज्या आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता फार काही नाही, पण ज्या प्रमुख उपनद्या आहेत, जसं गंगा आहे, तर मग गंगाच्या प्रमुख उपनद्या कुठल्या आहे, त्यानंतर सिंधू नदीच्या उपनद्या कुठल्या आहे, तर हे तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. उगमस्थान करायचे आहे, प्रमुख उपनद्या तुम्हाला करायचं आहे. आता बघा, भारताच्या नदींमध्ये फारसे धबधब्यांवर प्रश्न विचारत नाही, हे तुम्हाला महाराष्ट्र जिओग्राफीमध्ये विचारतात. तरी एक प्रश्न आपल्याला दिसतो असा, तर तो आपण बघून घेऊ. ठीक आहे. तर एक धबधबा, पण तुम्हाला हा टॉपिक करायचाच आहे असं नाही. बघा, एखाद्या वर्षी एखादा जो प्रश्न असतो तो आउट ऑफ द कंटेक्स्ट येतो, किंवा एक डिफिकल्ट क्वेश्चन येऊन जातो. मग त्यासाठी तुम्हाला पूर्णच तो प्रिपेअर करायचा आहे असंही नाही. जनरली भारतीय नद्यांवर असलेले धबधबे विचारत नाही. जर ते न्यूजमध्ये असतील, करंट अफेअरमध्ये असतील, म्हणजे काही कारणास्तव ते जर का चर्चेत असतील, तरच मग त्यावर प्रश्न विचारले जातात. अदरवाईज तुम्हाला काय करायचं आहे, उगमस्थान करायचं आहे आणि प्रमुख उपनद्या, एवढंच तुम्हाला व्यवस्थितपणे करायचं आहे. आणि मेन म्हणजे त्यांची डायरेक्शन, दिशा, उगम कुठे होतो, त्यानंतर कशाला जाऊन मिळते, अरबी समुद्रामध्ये जाणाऱ्या नद्या कुठल्या आहे, बंगालच्या उपसागरामध्ये जाणाऱ्या नद्या कुठल्या कुठल्या आहेत, हे तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. आणि या सर्वांमध्ये चर्चेत असणारी जी नदी आहे, की या वर्षभर सर्वात जास्त चर्चेत असणारी नदी जी होती ती होती सिंधू नदी. आता तुम्हाला माहीतच आहे की सिंधू करार झालेला होता, आणि मग ते भारत पाक जे टेन्शन होतं, भारत पाकिस्तान टेन्शन, मग तो सिंधू करार आपण रद्द केला. तर हे जे काही चर्चेमध्ये होतं, तर भूगोलमध्ये सिंधू नदीवर प्रश्न विचारण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. तर ही नदी व्यवस्थित करून ठेवायची आहे तुम्हाला. ठीक आहे. आलं इथपर्यंत लक्षात. तर आपण एक पटकन क्वेश्चन बघून घेऊ कशा पद्धतीने विचारले जाते. आता बघा, इथे परत नदी आणि नदीबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे, त्याची जोडा लावायचा आहे. यांनी काय काय म्हटलं बघा, सिंधू, परत याचा उगम कुठं पावतो त्याच्यावरच प्रश्न आहे, उगमस्थानावर. आता बघा, सिंधू नदीचं उगमस्थान काय आहे, तिबेटमधील मानसरोवराजवळून उगम पावते, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. म्हणजे ए ला काय येणार, सेकंड. आता आपल्या ऑप्शनमध्ये बघा, ए ला सेकंड, म्हणजे हे इलिमिनेट झालं, हे इलिमिनेट झालं, हे आणि या दोन पैकी. त्यानंतर तापी नदी, बैतूल जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतून उगम पावते का ती, तापी नदी. त्यानंतर नर्मदा नदी बघा, मध्य प्रदेशातील अमरकंटक टेकड्यांमधून उगम पावते. आणि कावेरी नदी ही कुठे उगम पावते, पश्चिम घाटातील ब्रह्मगिरी पर्वतरांगेतून उगम पावते. म्हणजे डी ला काय पाहिजे, डी ला पाहिजे आपल्याला 5. राईट. म्हणजे करेक्ट ऑप्शन काय असणार आपलं, ऑप्शन नंबर 4. तर सिंपल उगमस्थानावरून तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 29. आता मी हाच म्हटलं होतं की एक एक्सेप्शनल क्वेश्चन आहे की ज्यामध्ये धबधब्यांवर प्रश्न विचारलेले आहेत, पण जनरली महाराष्ट्रामधील ज्या नद्या आहेत आणि त्यांच्यावर असलेले जे धबधबे आहेत ते तुम्ही प्रिपेअर करायचे. ठीक आहे. आता बघा, शरावती धबधबा कुठे आहे, जोग नदीवर आहे. त्यानंतर तुम्हाला माहित असेल कावेरी नदीवर असलेला फेमस धबधबा शिवसमुद्रम धबधबा. तर सी चं काय यायला पाहिजे, 1. सी चं 1 एकच आहे, म्हणजे करेक्ट आन्सर काय येणार, ऑप्शन नंबर 3. तर सगळेच माहीत असले पाहिजे असं नाही आहे. तुम्हाला एक जरी माहीत असले तरी त्यावरनं तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता बघा, प्रवाहांचे प्रकार यांवर प्रश्न विचारलेला आहे आणि हा इम्पॉर्टंट आहे, हा रिपीट पण झालेला आहे. आता आपण ते आधीचे फार 10 वर्षापासूनचे पेपर बघितले नाही, आपण रिसेंट बघितले, पण हा प्रश्न रिपीट पण झालाय. तर हे व्यवस्थित करायचे. आपण बघा, आपण ड्रेनेज पॅटर्न स्टडी करतो नद्यांचे,
नद्यांचे ड्रेनेज पॅटर्न म्हणजे काय, नदी कशा पद्धतीने वाहत आहे याचे पॅटर्न आपण स्टडी करतो, त्यालाच आपण म्हणतो ड्रेनेज पॅटर्न. मग हे त्याचे प्रकार आहे, तर या प्रकारांवर त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. तर एक सिंपल मी तुम्हाला लॉजिकच सांगते, लक्षात ठेवण्यापेक्षा बघा, मराठी लक्षात ठेवण्यापेक्षा मराठी थोडं डिफिकल्ट आहे, तुम्ही इंग्लिश लक्षात ठेवू शकता. इंग्लिशमध्ये काय असते, सपोज एक मुख्य नदी आहे, ठीक आहे, असं मी हे मेन दाखवते. ही मुख्य नदी आहे, ही मुख्य नदी वाहत असताना काय असते, तिला अनेक उपनद्या येऊन मिळतात आणि त्यांचं ड्रेनेज पॅटर्न तयार होते. मग सपोज ही मुख्य नदीची जी डायरेक्शन आहे आणि ती ज्या दिशेने जात आहे, ही मुख्य नदी या दिशेने वाहत आहे अशा पद्धतीने, तर हिच्या सोबतच हिच्या सेम डायरेक्शननी वाहत वाहत जर का हिला एखादी उपनदी येऊन मिळत असेल तर दोघांची दिशा सेम झाली. दोघांची दिशा जर सेम होत असेल तर अशा नदीला म्हटल्या जात असते कॉन्सिक्वेंट नदी. येत आहे का, जे मुख्य नदी आहे त्या मुख्य नदीच्याच दिशेने पण काय आहे, तिचा प्रवाह आहे, म्हणजे ती कोणती झाली, अनुवर्ती. मग आता मला सिंपल तुम्ही सांगा, जर का एखादी उपनदी अशी असेल की जी मुख्य नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहत असेल आणि नंतर तिला ॲज अ उपनदी मिळून जाऊन मिळत असेल, म्हणजे बघा ही नदी कशी वाहत आहे, आपली जी मेन नदी आहे ती अशी वाहत होती वरून खाली, ही जी नदी आहे ही कशी वाहत आहे, ही खालून वर वाहत आहे आणि नंतर मग शेवटी जाऊन मुख्य नदीला मिळत आहे. तर हिचा प्रवाह उलटा झाला की नाही, तर मेन नदीपासून उलटा प्रवाहाने वाहणारी नदी तिला म्हणत असते ऑब्सिक्वेंट. ऑब्सिक्वेंट म्हणजे अपोजिट. तो ओ वर्ण तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यामुळे प्रत्यनुवर्ती म्हणजे काय, जिचा प्रवाह अपोजिट असणार आहे. तर हे निदान हे दोन नाव जरी तुम्ही लक्षात ठेवले, सबसिक्वेंट आणि ऑब्सिक्वेंट, तरी तुमचा हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. ठीक आहे. तर काही लोक ह्या टॉपिकला प्रिपेअर करताना फार टेक्निकली त्याला समजून घेतात किंवा फार टेक्निकल टर्म लक्षात ठेवतात. एवढं लक्षातच नाही ठेवायचं आहे. सिंपल काय लक्षात ठेवायचं, कोणती नदी कुठल्या पद्धतीने वाहते त्यावरनं झालेले हे प्रकार आहे. तर यामध्ये हे दोन जरी तुम्ही लक्षात ठेवले तरी तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जाणार तुमचा. ठीक आहे. हे तुम्हाला एक करायचं आहे. त्यानंतर बघा आणखी नदी प्रणालीवर प्रश्न आहे. नदी प्रणाली हा महत्त्वाचा टॉपिक आहे. बघा, गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेने कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पावसाचे प्रमाण वाढते कारण. आता हाही सिंपल प्रश्न आहे. आपण जनरली म्हणतो की हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या ज्या नद्या असतात त्या पेरिनियल असतात, म्हणजे काय, बारमाही वाहणाऱ्या नद्या, म्हणजे त्यांना 12ही महिने पाणी असतात, अशा म्हणजे बारमाही नद्या. मात्र ज्या द्वीपकल्पीय प्रदेशामध्ये वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यातल्या बऱ्याचशा नद्या ह्या सीझनल आहे. सीझनल म्हणजे काय, विशिष्ट ऋतूमध्ये, म्हणजेच पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये त्या नदींना पाणी असते, मात्र उन्हाळ्यासारख्या सीझनमध्ये त्या नदीचं पाणी आटते, तिला पाणी नसते. मग ह्या झाल्या सीझनल नद्या. मग यापैकी त्यांनी तुलना कशी केली आहे की जनरली हा जो द्वीपकल्पीय प्रदेश आहे इथून ज्या वाहणाऱ्या नद्या आहे त्यापैकी एक नदी अशी आहे ती म्हणजे कावेरी नदी, जिला 12ही महिने पाणी असते. म्हणजे इव्हन हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये कुठलाही ऋतू असो त्या नदीला पाणी असते, म्हणजेच ती कोणती झाली, बारमाही, जरी ती द्वीपकल्पीय प्रदेशामध्ये आहे तरी. मग याचं कारण त्यांनी विचारलेलं आहे. त्याचं कारण काय आहे बघा, नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. आता हे जे स्टेटमेंट आहे याचा अर्थ काय आहे, किंवा मी आधी स्टेटमेंटच वाचते बघा. नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते, म्हणजे पाऊस जास्त पडतो म्हणून तिच्या पात्रांमध्ये पाणी असते. नेक्स्ट, ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. कावेरी नदीच्या पात्रात ईशान्य व नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पर्जन्यवृष्टी होते. कावेरी नदीच्या उपनद्या कावेरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा करतात. आता हा जो क्वेश्चन आहे हा ट्रिकी आहे. आता इथे बघा, आपण जनरली काय म्हणणार, जनरली आपल्या नॉलेजच्या अकॉर्डिंग आपण काय म्हणणार, ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट यायला पाहिजे. का बरं, कारण आपल्याला माहीत आहे बघा मान्सून कसा येतो. जर आपण भारताचा विचार केला तर अशा पद्धतीने मान्सूनचे वारे भारतात येतात आणि संपूर्ण भारतामध्ये पाऊस पडतो. ठीक आहे. हा कोणता मान्सून झाला, हा झाला नैऋत्य मान्सून. हा कोणता मान्सून झाला, नैऋत्य मान्सून. इव्हन सध्या जो पाऊस पडतोय तो कोणत्या मान्सून पासून पडतोय, नैऋत्य पासून. आणि जो माघार घेते मान्सून, मान्सून म्हणजे मान्सून भारतातून निघून जात असताना जो पाऊस पडतो मग त्याला कोणता म्हणतो आपण, ईशान्य मान्सून. येतात दिशा लक्षात ठेवायची बघा, सिंपल असते. वानर इकडे आला नाही
या दिशांनी मान्सूनचे वारे आले तर तो कुठला झाला, खाली या दिशेने जर वारे आले तर तो कुठला झाला, नैऋत्य मान्सून. त्यानंतर जाणारा जो आहे तो कुठला झाला, ईशान्य मान्सून. मग आता कावेरी जी नदी आहे तर कावेरी नदीचं स्थान जर तुम्हाला माहीत असेल तर ती अशी खालून वाहते. खालून वाहत असल्यामुळे या नदीचा फायदा काय आहे बघा, जेव्हा मान्सूनचे वारे येतात आणि पाऊस पडतात तर येणारे मान्सूनचे वारे पण कावेरी नदीवरनं वाहतात आणि तिथे पाऊस पडतो, त्यामुळे हिला पाण्याचा पुरवठा होतो. आणि जाणारे जे मान्सून वारे आहेत जे तामिळनाडू राज्यामध्ये पर्टिक्युलरली पाऊस पाडतात तर तेव्हा इथे या कावेरी नदीमध्ये पण पाऊस पडतो आणि तिला पाणी पुरवठा होतो. म्हणजे दोन्ही प्रकारच्या मान्सून वाऱ्यांमुळे कावेरी नदीच्या पात्रात पाण्याची उपलब्धता असते. ठीक आहे, तर मग लॉजिकली म्हणून ती बारमाही आहे. मग लॉजिकली आन्सर काय आला पाहिजे, 3. पण इथे 3 करेक्ट आन्सर नाही आहे. का नाही आहे, कारण इथे तुलना कोणाशी केलेली आहे, तर तुलना केलेली आहे गोदावरी व कृष्णा नदींशी. त्यामुळे क्वेश्चन जेव्हा वाचतो आपण तर तेव्हा तो केअरफुली वाचायचा आहे. घाईघाईत क्वेश्चन वाचून ऑप्शन टिक करायचं नाही. का म्हटलंय, गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेत कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाणी दिसते. तर हे आन्सर का येणार, याचं कारण याचं कारण काय आहे, तर याचं कारण असं आहे की नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून गोदावरी व कृष्णा नदीला देखील पाणी मिळते. मग कावेरी नदीचं असं वेगळं काय आहे, तर कावेरी नदीचं वेगळं आहे ते म्हणजे ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे, आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, तर असं काही क्वेश्चन ट्रिकी असतात, तर व्यवस्थित क्वेश्चन रीड करायचं, घाई करायची नाही. ठीक आहे, आणि करेक्ट ऑप्शन टिक करायचे. नेक्स्ट बघा, परत नदी प्रणालीवर एक सिंपल क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणती नदी सिंधू नदीची उपनदी नाही असं विचारलंय. तर चिनाब आहे, बियास आहे, रावी आहे, सतलज एक पाहिजे होतं पण यांनी सोन दिला आहे. तर सोन ही सिंधू नदीची उपनदी नाही आहे. सिंपल क्वेश्चन आहे हा. त्यानंतर नेक्स्ट, आता बघा हे इतके टॉपिक इतके जे प्रश्न होते तर ते तुमचे नदी प्रणाली या टॉपिकवर होते. तर तुम्हाला लक्षात आलंच असणार की नदी प्रणालीचा अभ्यास करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींवर भर द्यायचा आहे. एक म्हणजे उगमस्थान, दुसरा म्हणजे त्यांचा प्रवाह. ठीक आहे, आता बघा हा जो टॉपिक आहे हा खनिज संपत्तीवर आहे. ठीक आहे, तर खनिज संपत्ती, भारतीय खनिज संपत्तीवर एकदम सिंपल प्रश्न विचारलेले आहेत. आणि हे जे प्रश्न असतात ना, हे करंट अफेअरवर डिपेंड असलेले प्रश्न असतात. म्हणजे तुम्ही जे मासिक वाचतात, जे मॅगझिन तुम्ही वाचतात, त्यामध्ये एखादा एरिया किंवा एखादी माईन जर का न्यूजमध्ये असेल तर त्यावर हा प्रश्न विचारला जातात. तर हा कुठल्या टॉपिक करायचा किंवा नेमका कुठल्या खनिजाचा आपण डिटेल अभ्यास करायचा, तर सर्व करायची गरज नाही. जे करंट अफेअरमध्ये आहे त्यावरच तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. अदरवाईज खनिज संपत्तीवर, महाराष्ट्राच्या खनिज संपत्तीवर जास्त प्रश्न विचारतात ॲज कम्पेअर टू भारताची खनिज संपत्ती. तर सिंपल आहे बघा, खालील विधानांचे परीक्षण करून योग्य पर्याय निवडा. बहुतांश भारतीय कोळसा क्षेत्र 78 डिग्री पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला आहे. त्यानंतर भारताच्या एकूण कोळसा उत्पादनाचा 50% कोळसा ओडिसा, छत्तीसगड, झारखंड ह्या राज्यातून येतो. तर सिंपल आपल्याला माहिती आहे की द्वीपकल्पीय जो प्रदेश आहे हा गोंडवानाचा पार्ट होता. इतका जुना तो पार्ट असल्यामुळे तिथे कोळसा जो आहे उच्च प्रतीचा सापडतो. मग भारतामध्ये कोळसा उत्पादनाचे जे राज्य आहेत ते कुठले आहे, ओडिसा, छत्तीसगड, झारखंड. म्हणजे हे करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट यांनी पहिलं जे स्टेटमेंट दिलंय ते काय म्हटलंय, 78 डिग्री पूर्व रेखावृत्ताच्या पूर्वेला. म्हणजेच काय, तर जर आपण असं भारताचं स्थान विस्तार बघितलं तर तुम्हाला लक्षात येणार, हे जर आपण कन्सिडर केलं, हे रेखावृत्त जर आपण कन्सिडर केलं तर याच्या इकडे म्हणजेच ही झाली पूर्व दिशा, ईस्ट. याच्या जेवढं तुम्ही इकडे जाणार तेवढे तुम्हाला जास्त प्रमाणात खनिज संपत्ती आढळून येणार. का, कारण बघा कोळसा निर्मितीसाठी पाऊस पडणं गरजेचं असते. जे आपण कोलिफिकेशन प्रोसेस बघतो त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंय की जे ह्युमिड असतात, हे ह्युमिड वातावरण असणं गरजेचं आहे. आता मला इकडचं सांगा, इकडचं जे वातावरण आहे हे सगळं वाळवंटी वातावरण आहे. वाळवंटी वातावरणामध्ये जे ऑर्गॅनिक मॅटर असतात ते पण कमी असतात. मग ऑर्गॅनिक मॅटरच नाही तर इथे कोळसा असणार आहे का, नाही. पण जसं जसं तुम्ही पूर्व दिशेला जाणार तसं तसं पर्जन्याचं प्रमाणही वाढते, ऑर्गॅनिक मॅटरही वाढते, त्यामुळे तिथे उच्च दर्जाचा कोळसा मिळतो. म्हणून हे जे स्टेटमेंट आहे हे देखील करेक्ट आहे. आलं लक्षात. तसं सिंपल लॉजिक जरी तुम्ही लावलं तरी तुमच्या लक्षात येणार. म्हणून बघा हे तीनही जे राज्य आहेत तर ते याच एरियामध्ये लोकेटेड आहे. त्यामुळे याचं काय येणार, करेक्ट येणार ऑप्शन नंबर A and B.
नेक्स्ट, खनिज तेल उत्पादनासंदर्भातील विधाने बघा. परत हा जो प्रश्न विचारला गेला, कारण त्यावेळेस खनिज तेल हे न्यूजमध्ये होतं म्हणून हा प्रश्न विचारला गेलाय. तर सिंपल आहे, हा जो प्रोजेक्ट आहे हाच न्यूजमध्ये होता म्हणून त्यांनी डायरेक्टली त्यावर प्रश्न विचारला आहे. नूनमती तेल शुद्धीकरण कारखाना रुमानियाच्या मदतीने उभारला आहे. नूनमती तेल शुद्धीकरण कारखाना आसाममध्ये आहे. कोयाली तेल शुद्धीकरण कारखान्यास अंकलेश्वर येथून अशुद्ध तेलाचा पुरवठा केला जातो. तर हे तीनही जे विधाने आहेत ते बरोबर आहे. मग आता हा प्रश्न का विचारण्यात आला होता, कारण तो त्या वर्षी न्यूजमध्ये होता म्हणून, त्यामुळे आपण याला फारसं घेऊ नये डिटेलमध्ये. नेक्स्ट, आता बघा आपला चौथा महत्त्वाचा टॉपिक आहे भारताच्या भूगोलमध्ये, तो म्हणजे हवामान. भारताचे हवामान. आता बघा हवामानाचे जे बेसिक टॉपिक असतात तर ते आपण हवामानशास्त्र क्लायमेटोलॉजीमध्येच स्टडी करतो. मग भारताच्या हवामानामध्ये कुठले विचारतात जातं तुम्हाला, तर सर्वात महत्त्वाचा जो आहे पार्ट तो म्हणजे भारताचं हवामान वर्गीकरण. ते कुठले आहे, भारताचे हवामान वर्गीकरण. तर यामध्ये तुम्हाला 3 शास्त्रज्ञांचं वर्गीकरण व्यवस्थित करून ठेवायचं आहे, मॅप. ठीक आहे, त्यापैकी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे कोपेन. कोपेनचं वर्गीकरण तरी तुम्ही करूनच ठेवायचं. ठीक आहे, आता यामध्ये पण महाराष्ट्रामध्ये पण वर्गीकरण असतात, हवामान वर्गीकरण, त्यावर जास्त प्रश्न विचारतात, पण भारतामध्ये विचारू शकतात. त्यामुळे कोपेनचं हवामान वर्गीकरण व्यवस्थित करून ठेवायचं. त्यांनी कुठले कुठले आयाम यूज केले आहे, किती झोन केले आहे आणि कुठला झोन कुठल्या प्रदेशामध्ये कुठला झोन येतो, तर हे तुम्ही व्यवस्थित करायचं कोपेनचं वर्गीकरण. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे ते म्हणजे मान्सून, जे महत्त्वाचं आहे भारताच्या संदर्भात. मग सेम अरायव्हल ऑफ मान्सून, रिट्रीटिंग ऑफ मान्सून, म्हणजे आपण म्हणतो ना मान्सून येण्याची जी प्रोसेस आहे, त्यानंतर मान्सूनची माघार ही जी प्रोसेस आहे, तर यावर तुम्हाला प्रश्न विचारलेले दिसून येतात. तर हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. तर हे दोनच आहे हवामानमधले, भारताच्या हवामानामध्ये, तर हे तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करायचे. ठीक आहे, अदरवाईज बाकी जे प्रश्न येतात मग तर ते भारताच्या संदर्भात जरी असतील तर तरी ते जनरलाइज्ड लॉजिक जर तुम्ही क्लायमेटोलॉजीचं यूज केलं तरी तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, जसा हा प्रश्न बघा इथे काय म्हटलंय, भारतामध्ये मोसमी वारे म्हणजेच मान्सून विंड वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत आहे. आता बघा आपण सिंपल एक लक्षातच ठेवायचं, एक लॉजिक लावण्यासाठी मी तुम्हाला सांगते, मोसमी वारे आहे हे लक्षात ठेवायचं. हे वारे आहेत आणि वारे कसे वाहतात तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की वारे हे नेहमी हाय प्रेशर टू लो प्रेशरच वाहणार. येत्या लक्षात. मग हाय प्रेशर टू लो प्रेशर वाहणार तर मला सांगा अशा पद्धतीने वाहणार आहे हाय प्रेशरकडनं लो प्रेशरकडे. तर हे मान्सूनचे जे वारे असतात हे कोणते असतात, मान्सूनचे वारे हे हाय प्रेशर वारे असतात. ठीक आहे, एक एवढं तरी तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुम्ही लॉजिक लावू शकता. मग आता हा हाय प्रेशर जिथे एरिया असणार तर त्या हाय प्रेशर एरियावर जे वारे डेव्हलप होणार त्याला आपण म्हणणार मान्सून वारे. आता हे कुठे वाहणार तर हे तिकडे वाहणार किंवा त्या दिशेने वाहणार ज्या दिशेने लो प्रेशर आहे. तर हे जे आपण म्हणतोय ना मान्सून भारतामध्ये आला किंवा भारतामधून तो निघून जात आहे, तर यासाठी महत्त्वाचं काय आहे, ते महत्त्वाचं आहे की भारतामध्ये कधी कधी लो प्रेशर तयार होत आहे आणि कधी कधी हाय प्रेशर तयार होतोय. हाच एका कन्सेप्टवर तुम्हाला हे बाकी सर्व क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह होऊन जाणार. तर एवढं तरी व्यवस्थित लक्षात ठेवायचं की जेव्हा मान्सून भारतामध्ये येतो, अरायव्हल ऑफ मान्सून, तर तेव्हा संपूर्ण भारतामध्ये, तरी मी तुम्हाला एक शॉर्टली सांगूनच देते म्हणजे तुमच्या लक्षात राहणार. फार सिंपल वेनी मी तुम्हाला सांगते विनाकारण कॉम्प्लिकेटेड करण्यापेक्षा. जेव्हा उन्हाळा असतो तर उन्हाळ्यामध्ये तापमान फार जास्त असते. आपण एक बेसिक बघू जेणेकरून तुम्ही लॉजिक अप्लाय करू शकता. मी तुम्हाला रिअल कन्सेप्ट शिकवत नाही आहे, फक्त एक लास्ट टाइम लॉजिक कसं लावू शकता तुम्ही, तर एवढं तरी आठवलं तुम्हाला तर क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सिंपल लक्षात ठेवायचं की उन्हाळ्यामध्ये भारतामध्ये ऊन जास्त असते, तापमान जास्त असते. ज्या ठिकाणी तापमान जास्त असते तेव्हा कुठलं प्रेशर तयार होते तर तेव्हा लो प्रेशर झोन तयार होते. आता हा लो प्रेशर झोन तयार झाला की मी तुम्हाला सांगितलंय मान्सून हे कोणते आहे, हाय प्रेशर, असंच लक्षात ठेवायचं. मग मान्सून हाय प्रेशर आहे तर मान्सून काय होणार, हाय प्रेशरकडनं लो प्रेशरकडे येणार. आता हाय प्रेशरकडनं लो प्रेशरकडे येत आहे पण मधात पाणी आहे. मग मधात पाणी आहे तर सोबतच हे काय घेऊन येणार, बाष्प घेऊन येणार. बाष्प घेऊन इथपर्यंत येईपर्यंत याची बाष्प धारण करण्याची क्षमता संपून जाणार. क्षमता संपली की इथे काय होणार, सगळीकडे पाऊस पडणार. एक एवढंच लक्षात ठेवायचं.
आता बघा, सगळीकडे जर का पाऊस पडला तर मग काय होणार, जे उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर वाढलेलं होतं ते टेम्परेचर कमी होऊन जाणार. मग जर टेम्परेचर कमी झालं तर इथे काय होणार, हाय प्रेशर तयार होणार. मग आता मला सांगा, मान्सून पण हाय प्रेशर आहे आणि भारतामध्ये पण हाय प्रेशर झोनच तयार झालेला आहे, तर ते वारे तिथे थांबणार आहे का, नाही. मग इथे जर हाय प्रेशर तयार झालं तर ते इथून निघून जाणार. मग लो प्रेशर कुठे तयार होत असते, तर एक असं कन्सिडर करायचं की हिंदी महासागराकडे लो प्रेशर तयार होते. तर मग ते सरळ सरळ काय होणार, सगळ्या भारतातून निघून जाणार ज्या ठिकाणी लो प्रेशर आहे. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी तुम्ही क्वेश्चन इझिली टॅकल करू शकता. त्यामुळे तुम्हाला फार मोठा टेक्निकल कन्सेप्टच लक्षात ठेवायची गरज नाही आहे. कारण बरेच स्टुडंटला हे कन्फ्यूज होते की ITCZ शिफ्टिंग येते यामध्ये आहे ना, इंटर ट्रॉपिकल कन्व्हर्जन झोन. तर ITCZ कुठे शिफ्ट होत आहे, त्यानंतर वेस्टर्ली ईस्टर्ली कुठून येत आहे, त्यानंतर सूर्याचं भ्रमण कसं होत आहे. तर बरेचसे लोक कन्फ्यूज असतात यामध्ये. तर जर एवढंच जर तुम्हाला कन्फ्युजन क्रिएट होत असेल तर सिंपल असं लक्षात ठेवायचं, हाय प्रेशर लो प्रेशर. इथे त्यांनी विचारलं काय आहे बघा, भारतामध्ये मोसमी वारे वाहण्यासाठी कोणती स्थिती कारणीभूत आहे. कोणती स्थिती कारणीभूत आहे, भूमिखंडाचा विस्तृत भाग. का महत्वाचा आहे, जर खूप मोठा एरिया आहे, भूमिखंड म्हटलाय दॅट इज लँड. आता तुम्हाला माहित असेल, जमीन ही पटकन तापते आणि पटकन थंडी होते. मग जमीन पटकन तापली म्हणजेच टेम्परेचर वाढलं, टेम्परेचर वाढलं म्हणजेच काय तयार होणार, लो प्रेशर एरिया तयार होणार. लो प्रेशर एरिया तयार झाला की वारे येणार, म्हणजे हे करेक्ट आहे. नेक्स्ट, भारताच्या तिन्ही बाजूस असलेला समुद्र. आता बघा, जमिनीच्या तुलनेत हे जे पाणी आहे तिन्ही बाजूने, वॉटर वॉटर वॉटर, हे मात्र पटकन तापतही नाही आणि हे मात्र पटकन थंडही होत नाही. मग इथे स्पीडनी तापल्यामुळे इथे लो प्रेशर तयार होऊन जाते, मात्र आजूबाजूला जे पाणी आहे तिथे काय राहते, मग तिथे हाय प्रेशरच राहते. मग हाय प्रेशर असल्यामुळे मोसमी वारे पूर्ण समुद्राला क्रॉस करून कुणाकडे येतात, जमिनीच्या भागाकडे येतात. त्यामुळे बी इज ऑल्सो करेक्ट. आणि 30 डिग्री ते 40 डिग्री अक्षांशाच्या पट्ट्यात जेट प्रवाहांचे अस्तित्व, जे आपण ITCZ वगैरे बघतो कन्सेप्टमध्ये ते, तर हे तिन्ही स्टेटमेंट काय आहे मग करेक्ट आहे. ठीक आहे, तर असा हा मान्सूनवर होतं. परत जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो मान्सूनची माघारवरच आहे. म्हणजे असा मान्सून आला त्यानंतर असा मान्सून जातोय जेव्हा तामिळनाडूमध्ये पाऊस पडतो. ठीक आहे, तर आता हे क्वेश्चन तुम्हीच सॉल्व करा. कारण मी तुम्हाला एक बेसिक सांगितलेलं आहे की खूप कन्सेप्ट क्लिअरही नसला तरी तुम्ही कशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व करू शकता. तर ते सगळं अप्लाय करा आणि ते अप्लाय करून क्वेश्चन नंबर 30 हा तुम्हाला सॉल्व करायचा आहे. आणि याचं करेक्ट आन्सर काय असणार हे मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा. ठीक आहे, की जेणेकरून हे जे तुम्ही माझं इतकं मोठं सेशन बघतायत तर याचा तुम्हाला काही उपयोग होतोय की नाही हे मला लक्षात येईल. ठीक आहे, तर हा सॉल्व करायचा आहे आणि याचा आन्सर तुम्हाला सांगायचं आहे. तर अशा पद्धतीने हवामानावर तुमचे प्रश्न येतात. तर भारताच्या भूगोलाचे जे प्रश्न होते तर ते इतके प्रश्न होते. ठीक आहे, त्यामध्ये मेन टॉपिक कुठले आहे, स्थान व विस्तार, प्राकृतिक विभाग, नदी प्रणाली आणि हवामान, एवढंच करायचं आहे. आणि जे जे मी सांगितले किंवा ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीनेच तुम्हाला प्रिपेअर करायचे आहे. आता सेकंड जो आहे तो आपला पार्ट सुरू होतो, तो म्हणजे जग व भारत, सॉरी जगाचा भूगोल. भारत घेतला आपण, तो पार्ट सुरू होणार जगाचा भूगोल. आता जगाच्या भूगोलवर आपण बघितलंय की दरवेळेस 1 किंवा 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यामुळे याला फार मेहनत करायची गरज नाही आहे किंवा फार जास्त प्रिपेअर करायचीही गरज नाही आहे. मग यावर 1 ते 2 प्रश्न येणार. मग हे प्रश्न नेमके कुठनं फ्रेम होते तर तेही मी तुम्हाला सांगते. हे प्रश्न डिरेक्टली करंट अफेअरवर फ्रेम होत असते. आता जर का एखादा पर्वत, एखादा पठार, एखादी नदी, एखादं जंगल, ठीक आहे, किंवा एखाद्या एरियामध्ये जर का भूकंप झाला असेल, एखाद्या एरियामध्ये जर का ज्वालामुखीचा उद्रेक झाला असेल, तर असे भूगोलच्या संदर्भात किंवा भूगोलशी रिलेटेड असणारे जर घटक किंवा घटना न्यूजमध्ये असतील तर त्या अनुषंगाने मग तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतात. की सपोज बघा, मोठ्या प्रमाणात जर का एखाद्या देशामध्ये ज्वालामुखीचा उद्रेक झाला असेल तर मग त्यावर तुम्हाला प्रश्न येणार की हा ज्वालामुखीचा कोणता क्षेत्र आहे किंवा हा पठार कशा पद्धतीने तयार झालेला आहे. अशा पद्धतीने क्वेश्चन फ्रेम केले जातात. तर याचं वेगळं बुक घेऊन, रेफरन्स मटेरियल घेऊन याला फार डिटेलमध्ये करण्याची गरज नाही आहे. फक्त तुम्हाला काय करायचं, जे करंट अफेअर असते ते व्यवस्थित करायचं आहे. त्यावरनं तुम्हाला सिंपल प्रश्न येतात. कन्सेप्च्युअल प्रश्न विचारल्या जात नाही, फक्त जे फॅक्ट बेस्ड क्वेश्चन असतात तेच विचारल्या जातात. जसं बघा इथे सरळ काय विचारलंय, शहर कोणत्या नदीच्या काठी आहे.
का? कारण कुठले ना कुठले करार होत असतात, कुठे ना कुठे मेन शहर असतात की जिथे एखाद्या महत्त्वाच्या एक मीटिंग असणार, जे ऑर्गनायझेशनल मीटिंग असते ना, तर त्यासाठी जर का आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर गेले असणार किंवा ते जर जागा गाजली असणार, तर मग त्यावर डायरेक्टली हा प्रश्न विचारला जातो. तर बघा, पॅरिस हे जे शहर आहे हे कुठल्या नदीवर आहे? तर हे कुठल्या नदीवर आहे? हे सीन नदीवर आहे. ठीक आहे, तर हा देखील न्यूजमध्ये होता, म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारलेला आहे. आता एकावरच तुमचा डायरेक्टली क्वेश्चन सॉल्व्ह होतो. बघा, ए ला काय पाहिजे आहे? ए ला पाहिजे आहे 4. तर बघा, इथे दिला आहे ए ला 4 आणि इथे दिला आहे ए ला 4. दिसलं? त्यानंतर जिनेवा तुम्हाला विचारलाय, बॉन विचारलाय. बॉन कुठे आहे? बॉन आहे राईन नदीवर. येत आहे. तर एक बेसिक जरी तुम्ही लक्षात ठेवलं किंवा करंटमध्ये वाचलं तरी तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होणार. त्यानंतर परत बघा, जोड्या लावा हा जो फॉर्मॅट आहे जगाच्या भूगोलचे प्रश्न विचारण्यामध्ये, तोच एक फिक्स फॉर्मॅट आहे किंवा मॅक्झिमम असेच प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, त्यामुळे याचा अर्थ काय असतो? याचा सिंपल अर्थ असतो की तुम्हाला खूप डिटेलमध्ये सर्वच गोष्टींची माहिती ठेवायची गरज नाही. जर इतक्यांपैकी एक जरी तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही इझिली तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. ते पठार एवढे लक्षात ठेवायचे आहेत तुम्हाला. कोणत्या खंडामध्ये कुठलं पठार आहे हे लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर बघा, कुठल्या प्रकारचं पठार आहे तेही विचारलेलं आहे, तर तेही एकदा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. परत बघा, परत तुम्हाला जोड्या लावाच फॉर्मॅट विचारला. इथं मात्र शेती विचारलेली आहे. स्थलांतरित शेतीचे जे प्रकार असतात ते कुठले कुठले आहे? हा UPSCचा क्वेश्चन आहे. UPSC मध्ये बरेचदा असा प्रश्न विचारला जातो जो डायरेक्टली तिथनं घेतलेला हा प्रश्न आहे. तर तुम्हाला लक्षात येणार, बघा आपल्याला एवढेच जगाच्या भूगोलवर प्रश्न आहेत, जोड्या लावा फॉर्मॅटमध्येच आहे. तर काहीच करायचं नाही, हे एकदा बघून घ्यायचं. पण हे रिपीट होत नसतात. का बरं? कारण हे तेव्हा न्यूजमध्ये होते म्हणून विचारण्यात आलेलं आहे. पण तुम्ही हा जो आहे हे पठार आणि हे पठार इतकं एकदा वाचून जायचं, तर जेणेकरून तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. ठीक आहे. आणि अदरवाईज तुम्ही जे चालू घडामोडी हा जो टॉपिक केला असेल तिथे जर कुठेही भूगोलमध्ये असं कुठलं पठार किंवा ज्वालामुखी किंवा भूकंप आलेला असेल तर तो टॉपिक व्यवस्थित करून जायचा प्रिपेअर. ठीक आहे, म्हणजे तुमचं जगाचा भूगोलचे क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह होऊन जातील. तर अशा प्रकारे बघा, आपण भारत आणि जग यावर कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात हे कव्हर केलेलं आहे. आता उरलं आहे तुमचं महाराष्ट्र भूगोल. तर महाराष्ट्र भूगोलचं ट्रेंड ॲनालिसिस तुमचं सुजय सर घेतील. त्यामुळे नेक्स्ट लेक्चरमध्ये मी डिरेक्टली तुमचं पर्यावरण या विषयाचं ट्रेंड ॲनालिसिस घेणार आहे. आपल्याला पर्यावरणचे 5च प्रश्न असतात, त्यामुळे आपण पटकन त्याचं ट्रेंड ॲनालिसिस बघू नेक्स्ट लेक्चरमध्ये, आणि तेवढंच तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. तर आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचे जर काही डाऊट असेल, क्युरीज असेल किंवा आणखी तुम्हाला काही या ट्रेंड ॲनालिसिसमध्ये पाहिजे असेल कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन, तर तुम्ही मला नक्की सांगा. धन्यवाद.